प्रश्न 7. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमगत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा. तर आपल्याला 3 क्रमगत पदं शोधायची आहे आणि आपल्याला 3 क्रमगत पदे कोणती दिली आहे? ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. तर पहिलं पद दिलं आहे ए मायनस डी, दुसरं पद ए आणि तिसरं ए प्लस डी. आणि अंकगणित श्रेणीतील 3 क्रमगत पदांची बेरीज किती आहे? 27. म्हणजे पहिलं समीकरण आपलं काय होईल? पहिलं पद ए मायनस डी अधिक दुसरं पद ए अधिक तिसरं पद ए प्लस डी. या तीनही पदांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 27. आता बघा ए आणि एची बेरीज किती होईल? 3a. आणि मायनस डी आणि प्लस डी काय होऊन जाईल? कॅन्सल. बरोबर 27. मग आता आपल्याला ए बरोबर काय लिहिता येईल? गुणाकारातली संख्या कुठे येईल? उजव्या बाजूला येईल तर भागाकारात. म्हणजे 27 भागिला 3. आणि 3नी 27 भागितलं तर काय होईल? 3 9 27. तर एची किंमत किती मिळून जाईल? 9. आणि मग आपल्याला दुसरी अट कोणती दिली आहे? त्यांचा गुणाकार, 3 क्रमगत पदांचा गुणाकार 504 दिलेला आहे. तर पहिलं पद कोणतं आहे? ए मायनस डी. गुणिला दुसरं पद कोणतं आहे? ए. आणि गुणिला तिसरं पद ए प्लस डी. तर पहिलं पद गुणिला दुसरं पद गुणिला तिसरं पद, या 3 पदांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 504. आणि आता आपण एची किंमत किती काढलेली आहे? 9. तर आपण एच्या जागेवर 9 लिहून घेऊ. म्हणजे एच्या जागेवर 9 लिहिले तर 9 मायनस डी गुणिला 9 आणि इथे एच्या जागेवर किती ठेवावं लागेल? 9 प्लस डी बरोबर 504. आता 9 ही गुणाकारात डाव्या बाजूकडली संख्या आपण उजव्या बाजूला घेऊन जाऊ. तर गुणाकारातली संख्या कुठे जाईल? भागाकारात. म्हणजे काय होईल? 9 मायनस डी 9 प्लस डी. आणि ही गुणाकारातली संख्या आपण कुठे नेणार आहे? उजव्या बाजूला नेणार आहे. तर डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर गुणाकारातली संख्या कुठे जाते? भागाकारात. म्हणजे 504 भागिला 9. आता इथे काय होईल? आता इथे बघा ए प्लस बी ए मायनस बी. तर ए प्लस बी ए मायनस बीचं सूत्र काय आहे? ए प्लस बी ए मायनस बी. याचं सूत्र आहे ए वर्ग मायनस बी वर्ग. ए वर्ग मायनस बी वर्ग. हे कशाचं सूत्र आहे? ए प्लस बी ए मायनस बी. तर या सूत्राप्रमाणे बघा इथे ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए वर्ग मायनस बी वर्ग. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. तर या सूत्राप्रमाणे काय होईल? 9चा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा म्हणजे डीचा वर्ग. आणि इथे आपल्याला 9नी भागावं लागेल. 9 5 45 उरले 5 54. 9 सख 54 किती होऊन जाईल? 56. आता आपल्याला डीची किंमत काढायची आहे. तर डीला आपण उजवीकडे घेऊन जाऊ आणि 56ला डावीकडे घेऊन येऊ. तर 9चा वर्ग पहिले किती होऊन जाईल? 81. पहिले ही स्टेप करून घेऊ. मायनस डीचा वर्ग बरोबर 56. तर आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? डीची. तर डीला उजवीकडे घेऊन जाऊ आणि प्लस करून घेऊ. आणि 56 डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल, मायनस होईल. म्हणजे काय होईल? 81 उजवीकडली संख्या डावीकडे आली तर त्याची चिन्ह बदलेल म्हणजे मायनस 56 होईल. बरोबर मायनस डी उजवीकडे जाईल तर काय होईल? त्याचं चिन्ह बदलेल आणि प्लस डीचा वर्ग होऊन जाईल. डी वर्ग. आता 81 मधनं 56 वजा करावं लागेल. तर 11 मधनं 6 वजा केले तर किती राहील? 5 राहील. आणि हातचा 1 6
म्हणजे 5 आणि 1 6 इथे होऊन जाईल. 8तून 6 गेले तर किती होऊन जाईल 2 बरोबर डी वर्ग. आता आपल्याला काय करावं लागेल वर्गमूळ काढावं लागेल आणि कोणत्याही संख्येला 2 वर्गमूळ असतात, एक प्लस आणि एक मायनस. तर वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल, इथे डी होईल आणि कोणत्याही संख्येला 2 वर्गमूळ म्हणजे प्लस मायनस 5. म्हणजे एक तर डीची किंमत +5 होईल किंवा डीची किंमत -5 होईल. आता आपल्याला ए आणि डीच्या किमती मिळाल्या. तर एची किंमत काय मिळाली आहे, एची किंमत आपल्याला मिळालेली आहे 9 आणि डीची किंमत +5 आणि -5. तर एची किंमत आपल्याला मिळालेली आहे 9 आणि डीची किंमत मिळाली आहे 5 एका ठिकाणी. आणि दुसऱ्यासाठी काय लिहिता येईल, एची किंमत 9 आणि डीची किंमत -5. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे तीनही पद लिहायचे आहे. तर पहिलं पद आपलं काय आहे, पहिले पद ए मायनस डी. आता ए किती आहे 9 मायनस डी, डी किती आहे 5. तर याची वजाबाकी 9तून 5 गेले तर किती होईल 4. मग दुसरे पद आपल्याला काय दिलेलं आहे ए आणि एची किंमत किती आहे 9 आहे. मग तिसरे पद, तर तिसरे पद काय आहे ए प्लस डी. आपल्याला एची किंमत किती दिली आहे 9 आणि डीची किंमत किती दिलेली आहे म्हणजे मिळालेली आहे 5 आणि 9 आणि 5 14. अशा रीतीने आपण पहिलं पद किती काढलेलं आहे 4 कॉमा दुसरं पद 9 आणि तिसरं पद 14. आणि जर आपण पहिलं पद 9 एची किंमत 9 आहे हे पहिलं पद झालं आणि फरक किती म्हणजे एची किंमत 9 आली आहे, डीची किंमत -5 आहे. तर या किमतीवरून पहिलं पद काय होईल, पहिले पद काय आहे ए मायनस डी. ए मायनस डी म्हणजे 9 मायनस डीची किंमत -5 म्हणजे काय होईल 9 मायनस +5. 9 आणि 5 किती होऊन जाईल 14 होऊन जाईल. आणि दुसरे पद किती दिलं आहे आपल्याला ए आणि एची किंमत आहे 9. आणि मग तिसरं पद आहे ए प्लस डी आणि एची किंमत आहे 9 प्लस डीची किंमत आहे -5. आता काय होईल इथे 9 प्लस मायनस -5 आणि 9तून 5 गेले तर किती होईल 4 होईल. म्हणजे एची किंमत 9 आणि डीची किंमत -5 लिहिली तर पहिलं पद आपल्याला किती मिळेल 14, दुसरं पद मिळेल 9 आणि तिसरं पद मिळेल 4. प्रश्न 8. एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमगत पदांची बेरीज 12 आहे. तसेच त्या 4 क्रमगत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तर ती पदे काढा. तर आपल्याला 4 क्रमगत पदे दिली आहे. पहिलं आहे ए मायनस डी, नंतर दुसरं ए, तिसरं ए प्लस डी आणि चौथं ए प्लस 2D. 4 क्रमगत पदे आपल्याला दिलेली आहे आणि अंकगणित श्रेणीतील 4 क्रमगत पदांची बेरीज किती आहे 12. तर पहिलं समीकरण आपल्याला काय मिळेल ए मायनस डी हे पहिलं पद प्लस ए हे दुसरं पद, ए प्लस डी हे तिसरं पद आणि ए प्लस 2D हे चौथं पद, ए प्लस 2D. आणि या 4ही पदांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 12. आता बघा इथे ए किती वेळा आहे ए ए ए ए, याची बेरीज काय होऊन जाईल
4a मायनस डी प्लस डी कॅन्सल होऊन जाईल आणि हे किती आहे 2d प्लस 2d बरोबर 12. आता बघा हे आपल्याला समीकरण मिळालं एक सामायिक. तर आता इथे आपल्याला दोन्ही भागून सोपं करता येते. 2चा भाग जातो समीकरणाला, तर आपण या समीकरणाला कितीनी भागून घेऊ 2नी. 2नी भागितलं तर काय होईल 4ला 2नी भागितलं तर 2a, याला 2नी भागितलं तर 2 कॅन्सल होईल d आणि 12ला 2नी भागितलं तर 6. तर हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. आता दुसऱ्या समीकरणासाठी काय दिलं आहे त्यांनी, त्या 4 क्रमगत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तिसऱ्या आणि चौथ्या, तिसरं पद कोणतं आहे a प्लस डी आणि चौथं आहे a प्लस 2d. याची बेरीज किती दिली आहे 14. तर पहिले लिहावं लागेल तिसरं पद a प्लस डी आणि चौथं पद आहे a प्लस 2d, a प्लस 2d आणि याची बेरीज आपल्याला दिलेली आहे 14. आता बघा इथे a किती वेळा आहे 2 वेळा म्हणजे 2a प्लस d किती वेळा आहे 1d आणि 2d 3d बरोबर 14. हे झालं समीकरण 2. आपल्याला काय करावं लागेल 2 एक सामायिक समीकरण मिळालेले आहे. या दोघांना सोडवून आपल्याला कशाची किंमत काढावी लागेल a ची आणि d ची आणि मग आपल्याला 4 क्रमगत पदे मिळून जाईल. तर आता बघा या 2 समीकरणामध्ये 2a 2a कसं पद आहे सारखं, a चे पद कसे आहे समान आहे. वजाबाकी केली तर a चे पद काय होतील कॅन्सल आणि d ची किंमत मिळेल. मग ती d ची किंमत कोणत्याही समीकरणात ठेवली तर a ची किंमत मिळेल. तर आता आपल्याला काय करावं लागेल समीकरण 1 वजा 2, कारण की 1 आणि 2 ची वजाबाकी केली तर 2a 2a कॅन्सल होईल आणि आपल्याला d ची किंमत मिळेल. तर मग काय होईल पहिलं समीकरण आपल्याला काय दिलं आहे 2a प्लस d बरोबर 6 आणि दुसरं आहे 2a प्लस 3d बरोबर 14. आता याची आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी, म्हणजे वजाबाकी करायची तर खालच्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलवायचं मायनस मायनस मायनस. आता काय होईल प्लस 2a मायनस 2a कॅन्सल होईल. आता इथे प्लस डी आहे आणि इथे खालचं चिन्ह वापरायचं मायनसचं. प्लस मायनस म्हणजे काय होईल वजाबाकी आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 3d मधनं 1d गेला तर काय होईल 2d राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 3चं म्हणजे मायनस. आणि इथे काय होईल इथे पण एक चिन्ह प्लस आहे एक चिन्ह मायनस आहे तर वजाबाकी होईल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 14तून 6 गेले तर किती राहील 8 राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. तर मग आता d ची किंमत काढायची आहे. तर d बरोबर काय होईल -8 भागिला गुणाकारातली संख्या डावीकडून उजवीकडे जाईल तर कुठे येईल भागाकारात -2. मायनस मायनस काय होईल कॅन्सल होईल आणि डीला जर 2नी भागितलं तर म्हणजे 8ला 2नी भागितलं तर किती येईल 4 येईल. आता डी ची किंमत 4 मिळाली तर हे किंमत आपण कोणत्याही समीकरणात ठेवली तर आपल्याला a ची किंमत मिळेल. तर d बरोबर 4 आपण काय करू समीकरण 1 मध्ये ठेवू. d बरोबर 4 समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 आपल्याला कोणतं दिलं आहे 2a प्लस डी बरोबर 6. 2a प्लस डी बरोबर 6. 2a प्लस डी बरोबर 6 आणि या समीकरणामध्ये डी ची किंमत किती ठेवावं लागेल आपल्याला 4 ठेवावं लागेल. म्हणजे काय होईल 2a प्लस डीच्या जागेवर 4 बरोबर 6. मग काय होईल 2a ची किंमत काढायची आहे
तर 4ला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि 4 उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे 6 मायनस 4 प्लसचं काय होईल, उजव्या बाजूला गेल्यावर चिन्ह बदलेल, मायनस होईल. मग काय होईल इथे 2a बरोबर 6तून 4 जर वजा केले तर किती राहील, 2 राहील. मग a बरोबर काय होईल, 2 भागिला गुणाकारातली संख्या उजव्या बाजूला येईल तर भागाकारात येईल. आणि आता हे 2 2 कॅन्सल झाले तर a ची किंमत किती होऊन जाईल, बे एक बे. तर a ची किंमत आपल्याला किती मिळाली, 1 मिळाली. आणि d ची किंमत किती मिळाली, 4 मिळाली. आणि आपल्याला 4 पदं काढायचं आहे. तर पहिलं पद आपलं काय आहे, पहिले पद काय आहे, पहिले पद a मायनस डी काय आहे, a मायनस डी. आता a ची किंमत आपण किती काढली आहे, 1. आणि d ची किंमत किती आहे, 4. तर 1 मायनस 4 याची वजाबाकी किती होईल, -3. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाबाकीला. पहिलं पद झालं. आता दुसरे पद, दुसरं पद काय आहे, a आहे. आणि a ची किंमत आपल्याला किती दिलेली आहे, आपण किती काढली, 1. म्हणजे दुसरं पद किती होऊन जाईल, 1. मग आपल्याला काढावं लागेल तिसरे पद. आणि तिसरं पद काय आहे, a प्लस डी. तर a ची किंमत किती आहे, 1. d ची किंमत किती आहे, 4. तर 4 आणि 1 किती होऊन जाईल, 5. आता आपल्याला काढायचं आहे चौथे पद. आणि चौथं पद आहे a प्लस 2d. तर a ची किंमत 1 प्लस 2d म्हणजे 2 गुणिला d ची किंमत किती आहे, 4. मग याला आपण सोडवलं तर काय होईल, 1 प्लस 4 दुने 8. आणि 8 आणि 1 किती होऊन जाईल, 9. तर आपल्याला पहिलं पद किती मिळालं, -3. दुसरं पद 1, तिसरं पद 5 आणि चौथं पद 9. आणि हेच आपल्याला काढायचं होतं. प्रश्न 9. एका अंकगणित श्रेणीचे 9वे पद 0 आहे. तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा. तर आपल्याला 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवायचं आहे. आणि आपल्याला दिलेलं काय आहे, अंकगणित श्रेणीचे 9वे पद 0 आहे. तर आता आपल्याला पहिले 9वं पद काढावं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल, TNचं म्हणजे शेवटच्या पदाचं सूत्र. तर शेवटच्या पदाचं सूत्र काय आहे, TN बरोबर a प्लस n-1d. हे शेवटचं पद काढण्याचं सूत्र आहे. इथे n च्या जागेवर जर आपण 9 लिहिलं तर हे 9वं पद तयार होऊन जाईल. 29 लिहिलं तर 29वं आणि 19 लिहिलं तर 19वं पद तयार होऊन जाईल. आणि मग आपल्याला 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवायचं आहे. तर पहिले आपण 9वं पद तयार करून घेऊ. तर n च्या जागेवर किती लिहावं लागेल, 9. T9 बरोबर a प्लस n च्या जागेवर काय लिहावं लागेल, 9 मायनस 1d. मग काय होईल, T9 बरोबर a प्लस 9तून 1 जर आपण वजा केला तर काय किती राहील, 8 आणि d. तर 9वं पद आपल्याला किती मिळालं, a प्लस 8d. आणि यांनी काय म्हटलं आहे, 9वं पद 0 आहे. तर आपण =0 इथे पण लिहू शकतो. म्हणजे काय होईल, a प्लस 8d = 0. आपल्याला हे पहिलं समीकरण मिळालं. आता कितवं पद काढायचं, 29वं आणि 19वं. तर पहिले आपण 19वं पद काढू, T19. आता 19वं पद काढण्यासाठी हे जे TNचं सूत्र आहे शेवटच्या पदाचं, इथे n च्या जागेवर आपल्याला किती लिहावं लागेल, 19. म्हणजे काय होईल, a प्लस n च्या जागेवर किती लिहावं लागेल, 19 मायनस 1 गुणिला d. मग काय होईल, a प्लस
19मधनं 1 गेलं तर किती राहील 18D. T19व पद मिळालं आपल्याला. आणि इथे आपल्याला काय दिलेलं आहे a + 8D = 0. तर 18Dला आपण 8D अधिक 10D लिहू शकतो कारण की a आपल्याला मिळालेलं आहे. आणि इथे 8D आणलं तर त्याच्या जागेवर 0 लिहिता येईल. म्हणजे काय करता येईल a + 18Dला आपण 8D + 10D लिहू. 8D आणि 10D 18D होऊन जाईल. आणि आता आपल्याला a + Dच्या जागेवर किती लिहिता येईल 0 लिहिता येईल. म्हणजे काय होईल T19 बरोबर a + 10Dच्या जागेवर आपण a + 8Dच्या जागेवर आपण किती लिहू 0. 0 + 10D. ठीक आहे. म्हणजे आपल्याला T19 याची किंमत किती मिळून जाईल 10D मिळून जाईल. याला समीकरण 2 नाव देऊन देऊ. आता आपल्याला कोणतं पद काढायचं आहे 29व. कोणतं काढायचं आहे 29. तर आता मी इथे 29व पद काढून घेतो. T19. T29व पद काढण्यासाठी काय करावं लागेल मला या TNच्या सूत्रामध्ये Nच्या जागेवर 29 लिहावं लागेल. तर T29 a + n-1D. n म्हणजे n म्हणजे किती 29 - 1D. ठीक आहे. म्हणजे T29 किती होऊन जाईल a + 29 - 1 किती होऊन जाईल 28D. आणि इथे पण आपल्याला 9वं पद किती मिळालं आहे a + 8D = 0 दिलेलं आहे. तर इथे 28ला आपण काय लिहू 8D + 20D. म्हणजे a + 8Dच्या जागेवर आपल्याला 0 ठेवता येईल. म्हणजे T29ला मी कसं लिहून घेतो a + 8D अधिक 20D. तर आता 20 आणि 8 28D होत आहे. पण आता इथे बघा आपल्याला काय मिळालं a + 8D. आणि a + 8Dची किंमत आपल्याला किती दिली आहे 0 दिली आहे. मग T29 बरोबर काय होईल a + 8Dच्या जागेवर आपण ठेवू 0 + 20D. ठीक आहे. म्हणजे आपल्याला T29ची किंमत मिळेल. 0ला अर्थ राहत नाही 0 लिहायची गरज नाही. म्हणजे किती होईल 20D. ठीक आहे. आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे T29ची जी किंमत आहे ती T19च्या दुप्पट पाहिजे. आता T19ची किंमत आपण किती काढलेली आहे 10D काढली आहे. आता इथे 20ला 2 गुणिला 10D लिहू शकतो. आणि मग 10Dच्या जागेवर T19. म्हणजे कसं लिहू आपण T29 बरोबर 20ला काय लिहू शकतो 2 गुणिला 10D. ठीक आहे. आणि 10Dच्या जागेवर आता आपण काय लिहू शकतो T19. कारण की T19 पदाची किंमत किती आहे 10D. म्हणजे काय होईल T29 बरोबर 2 गुणिला काय होईल 10Dच्या जागेवर आपण लिहू शकतो T19. कशावरून 2 वरून. समीकरण 2 वरून. आणि मग T29 बरोबर 2 T19. आता आपल्याला जे सिद्ध करायचं होतं 29वी जी टर्म आहे T19व्या टर्मच्या दुप्पट आहे.